मंडळी, गाडी घेणं जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त गाडी मेंटेन करणं आणि सर्व्हिस करणं हे खूप मोठं काम आहे. आणि मग ते करताना आपल्याला दोन ठळक ऑप्शन्स अवेलेबल असतात. एक असतं कंपनी ऑथोराइज सर्व्हिस स्टेशन आणि एक असतं आपलं लोकल गॅरेज. पण मग आपण नेमकं कुठून सर्व्हिस करून घ्यायची, जर हा मनात तुमच्या प्रश्न आलेला असेल कधी, तर ह्या व्हिडिओ नंतर तो प्रश्न पूर्णपणे तुमचा दूर झालेला असेल. तुम्हाला 100% क्लॅरिटी झालेली असेल की आपण नक्की काय केलं पाहिजे, कुठून सर्व्हिसिंग करून घेतलं पाहिजे. मला अनेक मेसेजेस आले, कॉमेंट्समध्ये तुम्ही सांगितलं की सर्व्हिसिंग वरती तुम्ही व्हिडिओ बनवा, सर्व्हिसिंगच्या बाबतीत आमच्या मनात शंका आहेत आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी आज तुमच्या समोर घेऊन येत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग. तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की हा विषय खोल आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मोठा होणार आहे. थोडासा डिटेलमध्ये आपण कव्हर करणार आहोत. सर्वप्रथम आपण हे बघूयात की दोन्हीकडे सर्व्हिसिंग करून घेण्याचे फायदे तोटे काय आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अशा कुठल्या वेळा आहेत किंवा अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या फक्त तुम्हाला कंपनी गॅरेज मधूनच सर्व्हिसिंग करून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमच्या हे सगळं क्लिअर झालेलं असेल, कंक्लुजन तुम्ही काढू शकाल स्वतःसाठी की आपल्याला नक्की कुठून सर्व्हिसिंग करून घ्यायचंय, कंपनी गॅरेज का लोकल गॅरेज. आता पहिले कंपनीचे फायदे बघू. तर कंपनीमध्ये पहिला फायदा म्हणजे सगळे जेन्युइन स्पेअर पार्ट्स तिथे वापरले जातात. म्हणजे गाडीच्या मॅन्युफॅक्चररनी जे बनवलेले स्पेअर्स आहेत तेच दिले जातात, किंवा जे कन्झ्युमेबल्स आहेत म्हणजे एअर फिल्टर, ऑइल फिल्टर किंवा तुमचे कूलंट्स, लुब्रिकंट्स म्हणजे ऑइल्स वेगळी, इंजिन ऑइल, ट्रान्समिशन ऑइल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅन्युफॅक्चरर रेकमेंडेशन प्रमाणे ज्या आहेत आणि मॅन्युफॅक्चररनी बनवलेल्या ज्या आहेत त्याच फक्त तिथे घातल्या जातात, दुसऱ्या कुठल्याही घातल्या जात नाहीत. त्याच्या व्यतिरिक्त टेक्निशियन जे असतात, जे ऍक्च्युली गाडीवरती काम करणारे लोक आहेत, त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलेलं असतं. कंपनी कुठलीही जेव्हा नवीन गाडी मार्केटमध्ये आणते त्याच्या अगोदर त्याच्या सर्व्हिसिंगच्या रिलेटेड सगळं ट्रेनिंग त्या टेक्निशियन्सला, मॅनेजर्सला दिलं गेलेलं असतं. त्यामुळे त्यांना त्या गाडीबद्दलची इत्थंभूत माहिती असते. ह्याच्या व्यतिरिक्त एसओपीज असतात तिथे. एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, म्हणजे कुठल्याही गाडीची जी सर्व्हिस आहे किंवा कुठलाही रिपेअर वर्क जे आहे ते काय पद्धतीने करायचं याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर जी आहे ती कंपनीनी आखून दिलेली असते आणि त्याच्याप्रमाणेच त्यांना काम करावं लागतं. अनेकदा ISO सारखी सर्टिफिकेशन्स ह्या सर्व्हिस सेंटर्सला घ्यावी लागतात, कारण कंपनीकडनं ते मॅन्डेटरी केलं जातं. आणि महत्वाचा फायदा म्हणजे वॉरंटी तुमची प्रोटेक्ट होते मित्रांनो. कारण बेसिकली जेव्हा गाडी वॉरंटीमध्ये असते तेव्हा जर तुम्ही बाहेरून कुठून सर्व्हिस करून घेतलेली असेल आणि जर हे वॉरंटी क्लेमच्या वेळेला आढळलं की ही गाडी कधीतरी बाहेर सर्व्हिस करून घेतलेली आहे, तर डेफिनेटली कंपनीला एक बोट ठेवायला जागा मिळते की तुम्ही हे अनऑथोराइज सर्व्हिस स्टेशन मधनं तुम्ही काम केलेलं आहे, त्यामुळे ह्या पार्टची किंवा ह्या कंपोनंटची वॉरंटी तुम्हाला आता मिळू शकणार नाही. अजून एक खूप महत्वाचा फायदा म्हणजे तुमची सगळी सर्व्हिस हिस्ट्री मेंटेन केली जाते, रेकॉर्ड मेंटेन केला जातो. मेजर रेकमेंडेशन्स, पार्ट चेंजेस किंवा ऍक्सिडेंट वर्क ह्या सगळ्याचा डेटा उपलब्ध असतो कंपनीकडे. आणि ह्याचा फायदा तुम्हाला मित्रांनो रिसेलच्या वेळेला खूप होईल. म्हणजे जेव्हा तुम्ही गाडी विकायला जाता तेव्हा जर कंपनी रेकॉर्ड व्यवस्थित त्या गाडीचा असेल तर रिसेल व्हॅल्यूमध्ये कमीत कमी 25 ते 30% फरक डेफिनेटली पॉझिटिव्ह साईडला हा पडू शकतो. मित्रांनो, आता सगळ्या नवीन गाड्यांना इन्फोटेनमेंट सिस्टीम्स येतात. म्हणजे त्याच्याच मध्ये अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले फंबल व्हायला होतं, कारण खूप माहिती द्यायची आपल्याला. तर ऍपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लुडेड असतात. बरीचशी गाडीची फंक्शन जी आहेत ती पण त्याच्यात इन्क्लुडेड असतात. किंवा जसं आपला 360 कॅमेरा आला किंवा अशी इतर फीचर्स, बरीचशी सॉफ्टवेअर रिलेटेड फीचर्स असतात. आणि मग ह्याच्यामध्ये काही जर प्रॉब्लेम आला किंवा त्याच्यामध्ये काही बग्स जर कंपनीला आढळले, बग्स म्हणजे काय तर त्याच्यात अंतर्भूत असलेलेच प्रॉब्लेम्स, तर कंपनी वर्कशॉपमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा हे प्रॉब्लेम्स तिथेच सॉल्व्ह होऊ शकतात. बाहेरच्या लोकल गॅरेजमध्ये सॉफ्टवेअर रिलेटेड प्रॉब्लेम्स कधीही सॉल्व्ह होणार नाहीत. कंप्लेंट रेझोल्युशनसाठी म्हणजे आता एखाद्या जर प्रॉब्लेम झाला सर्व्हिसिंगमध्ये, नीट काम झालेलं नाही असं जर तुम्हाला वाटलं किंवा सेम प्रॉब्लेम रिपीट होतोय सर्व्हिसिंग करून असं जर तुम्हाला वाटलं, तर तिथे लेव्हल्स ऑफ एस्केलेशन खूप जास्त असतात. म्हणजे तुम्ही अगदी तुमचा जो सर्व्हिस ऍडवायझर आहे त्याच्यावरती मॅनेजर असतो, वर्क्स मॅनेजर असतो, त्याच्यावरती सर्व्हिस सेंटरचा मेन मॅनेजर असतो, त्याच्यावरती मग कंपनीचे सगळे लोक चालू होतात. अशा वेगळ्या वेगळ्या एस्केलेशन लेव्हल्सला तुमची तक्रार तुम्ही नेऊ शकता, अगदी मॅन्युफॅक्चरर पर्यंत ती नेऊ शकता, जे तुम्हाला लोकल गॅरेजमध्ये शक्य होत नाही. कारण तिथे मोस्टली वन मॅन शो असतो. म्हणजे जो गॅरेजचा मालक आहे तिथे एस्केलेशन लॅडर संपते, त्याच्यावरती तुम्ही काहीच जाऊ शकत नाही.
मग कोर्टातच तुम्हाला जावं लागतं. पण इथे तुम्हाला बऱ्याचशा लेवल्स दिलेल्या असतात, त्यामुळे कंप्लेंट रेझोल्युशन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. सर्व सर्व्हिस जी आहे गाडीची ती पूर्णपणे रेकमेंडेड ज्या गोष्टी त्या किलोमीटरला किंवा त्या ड्युरेशनला आवश्यक आहेत त्या सगळ्या कराव्याच लागतात त्यांना, कारण ह्या सगळ्या प्रत्येक गाडीचा सर्व्हिस रिपोर्ट जो आहे तो कंपनीला पाठवला जातो. आणि शेवटचा एक मुद्दा म्हणजे डेफिनेटली कन्व्हिनियन्स सुद्धा कधी कधी जास्त असतो, कारण बऱ्याचशा कंपनी ऑथोराइज सर्व्हिस स्टेशनमध्ये फ्री पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ऑफर केली जाते. म्हणजे त्यांचाच माणूस येतो आणि तुमची गाडी घेऊन जातो आणि परत सर्व्हिसिंग नंतर सोडतो. पण मी इथे आवर्जून हे सांगेन की ऍटलिस्ट जेव्हा काम झालेलं असतं गाडीचं आणि जेव्हा तुम्ही कलेक्ट करायला जाता गाडी, तेव्हा तुम्ही अवश्य स्वतः जा, मालकांनी स्वतः जाणं आवश्यक आहे आणि काम सगळं बघणं आवश्यक आहे, व्यवस्थित झालेलं होतं का. आणि हे सर्व्हिस सेंटर अगदी कंपनीचं असलं तरी तुम्ही हे जरूर करा. आता तोटे काय आहेत कंपनी सर्व्हिसचे, तर सर्वात महत्वाचा तोटा म्हणजे तिथली कॉस्ट तुम्हाला नेहमी जास्त मिळेल. आता ही कॉस्ट का जास्त असते हे मी तुम्हाला थोडंसं सांगतो, कारण तिकडे लेबर जास्त असतं, त्यांचा सेटअप खूप मोठा असतो. मी मगाशी म्हटलं तसं टेक्निशियन जे असतात त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं, बऱ्याचशा गोष्टी फॉलो कराव्या लागतात, कंपनीच्या सिस्टीम्स असतात, प्रोसेसेस असतात आणि त्यासाठी खर्च जास्त येतो. म्हणून नक्कीच डेफिनेटली कंपनी कॉस्ट ही नेहमी तुम्हाला जास्त मिळेल. आणि ती किती जास्त असते तर 30 ते 35% तुम्हाला नॉर्मली डिफरन्स पडतो लोकल गॅरेज वर्सेस कंपनीमध्ये. आणि मी हे फक्त लेबरचं बोलतोय मित्रांनो. पार्ट्स तर एनिवे जरी लोकल गॅरेजमध्ये असले तरी जर जेन्युइन पार्ट्स वापरलेले असतील, कंपनी पार्ट्स वापरलेले असतील, सगळे स्पेअर पार्ट्स किंवा कन्झ्युमेबल्स, तर ते सेमच असणार आहे दोन्हीकडे कॉस्ट. थोडीशी कदाचित एक 5-10% कंपनीचा फरक असू शकतो, पण मेजर जो फरक पडतो तो लेबरमध्ये पडतो. तर कॉस्टिंग आपलं वाढतं कंपनीमध्ये. त्याच्यानंतर ट्रान्सपरन्सी कमी असते. आता जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलेले असाल तर हे तुम्ही नक्की ऑब्झर्व केलेलं असेल की जे हॉटेलचं किचन असतं किंवा भटारखाना असतो तर तिकडे कायम अशी पाटी लिहिलेली असते, नो ऍडमिशन किंवा ऑथोराइज्ड पर्सन एंट्री ओनली. तर अशीच काहीची पाटी आपल्याला ऑथोराइज्ड सर्व्हिस स्टेशनमध्ये बघायला मिळेल. म्हणजे जी ऍक्च्युली शॉप फ्लोअर असते, जिकडे खरी गाडीचं जे काम जिकडे चालू असतं तिकडे कस्टमरला कधीही जायची परवानगी नसते. सर्व्हिस ऍडवायझर सुद्धा बाहेर येऊन तुमच्याशी बोलतात, कधी तुम्हाला ते क्वचित अगदी आत घेऊन जातात किंवा तशी परवानगीच त्यांना नसते. म्हणजे जे 1 to 1 एक जे तुम्हाला एक्सपिरियन्स जर हवा असेल तर तो कंपनीमध्ये मिळणार नाही. आणि तिसरा एक तोटा म्हणजे कुठली कस्टमायझेशन तिथे शक्य नाही. म्हणजे तुम्हाला जर एखादा अशी गोष्ट वाटली की ह्या गाडीचा आपल्या रिपेअर अशा पद्धतीने व्हावा किंवा ह्याच्याऐवजी हे ऑइल वापरण्यात यावं, तर ते तुम्हाला काही करता येणार नाही. जे कंपनीने सांगून दिलेलं आहे तसंच त्यांना करावं लागतं. सो देर इज नो फ्लेक्सिबिलिटी, देर इज नो कस्टमायझेशन पॉसिबल. आता लोकल गॅरेजचे फायदे म्हणजे अर्थातच जिकडे जो नंबर 1 डिसएडव्हान्टेज होता कंपनी गॅरेजचा, तो इथे ऍडव्हान्टेज आहे की इकडे लेबर कॉस्ट कमी असते. त्यामुळे ओव्हरऑल तुमची जी सर्व्हिसिंगची कॉस्ट आहे ती 25 ते 30% लेबरची कमी येते. पार्ट्सची तशीच असणार आहे, कारण बेसिकली जेन्युइन पार्ट्स दोन्हीकडे वापरलेले असतील तर. पण त्याच्यामुळे ओव्हरऑल तुमच्या बिलामध्ये कमीत कमी 15 ते 20% तरी डेफिनेटली फरक पडतो. तुम्हाला स्वस्त जाणवेल. ब्रँड टू ब्रँड ऑफकोर्स ते व्हेरी होतं, पण तेवढा फरक पडेल. त्याच्या व्यतिरिक्त पार्ट्स आणि जे कन्झ्युमेबल्स आहेत ती तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी असते की तुम्हीच डायरेक्टली परचेस करू शकता एखाद्या जेन्युइन ऑथोराइज्ड स्पेअर पार्ट्सच्या दुकानातनं त्या कंपनीच्या, आणि ते तुम्ही त्या गॅरेजमध्ये नेऊन देऊ शकता. बऱ्याच लेवल्सला तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता. थोडंसं 1 to 1 रिलेशन असतं, म्हणजे तुमचं आणि त्या गॅरेजवाल्याचं 1 to 1 रिलेशन असतं. तुम्हाला सगळं रिपेअर्स तो दाखवू शकतो, काय काय आम्ही करणार आहोत गाडीमध्ये किंवा हा प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे थोडं पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स तुम्हाला सर्व्हिस सेंटरमध्ये मिळू शकेल. तोट्यांमध्ये ऑब्व्हियसली जे कंपनीचे सगळे डिसएडव्हान्टेजेस होते, जसं की सर्व्हिस रेकॉर्ड तिथे मेंटेन होत नाही, त्याच्यानंतर एसओपीज म्हणजे स्टँडर्डायझेशन खूप कमी असतं किंवा सॉफ्टवेअर रिलेटेड गोष्टी तिकडे तुम्हाला करता येत नाहीत. म्हणजे असे जे मागाशी आपण जे कंपनी मधले जे फायदे बघितले ते सगळे इकडे तोटे आहेत. आणि म्हणजे बेसिकली ओव्हरऑल जर एक महत्वाचा तोटा जर सांगायचा झाला तर कंपनी बॅक्ड हे काही नसतं. म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम झाला तर कंपनीचा कुठलाही सपोर्ट त्या केसमध्ये तुम्हाला मिळू शकणार नाही. जे काय असेल ते तुम्हाला त्या गॅरेजवाल्याशी 1 to 1 डील करावं लागेल. आणि कुठल्याही प्रकारचं स्टँडर्डायझेशन किंवा कुठल्याही प्रकारच्या प्रोसिजर सिस्टीम्स तिथे असतीलच असं नाही. त्या गॅरेजवरती, त्या पर्सनल एक्सपिरियन्सवरती तुमच्या अवलंबून आहे त्या गॅरेजवरच्या की तुमची सर्व्हिस व्यवस्थित होणार आहे का नाही.
आता ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, की अशा काही गोष्टी आहेत की ज्या लोकल गॅरेजमध्ये आपल्याला नाहीच करून घ्यायच्या. तर पहिली त्याच्यातली गोष्ट म्हणजे किंवा पहिलं काय आहे की जर तुमची गाडी फ्री सर्व्हिसिंग शेड्यूलमध्ये असेल तर म्हणजे कुठली नवीन गाडी जेव्हा तुम्ही घेता त्याला साधारण 3 ते 5 सर्व्हिसिंग डिपेंड ऑन द ब्रँड ह्या फ्री ऑफ कॉस्ट केल्या जातात. आता फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे काय, तर तुम्हाला 0 रुपीज बिल येणार आहे का तुमचं, म्हणजे काहीच तुम्हाला द्यायचं नाही का, तर तसं नाहीये. इथे फक्त मित्रांनो लेबर फ्री असतं. जे काय कन्झ्युमेबल्स असतील किंवा स्पेअर पार्ट जर काही बदलावे लागले किंवा नवीन घालावे लागले तर तिथे मग डेफिनेटली तुम्हाला पैसे भरावे लागतात. पण लेबर जी मेजर कॉस्ट आहे एक सर्व्हिसिंग कंपनी सर्व्हिसमधली ती डेफिनेटली तुमची तिथे फ्री असते. त्याच्यामुळे फ्री सर्व्हिसिंग जोपर्यंत गाडीची आहे तोपर्यंत तर बाहेर अजिबातच करून घेऊ नका. ह्याच्या व्यतिरिक्त गाडी जेव्हा वॉरंटी पिरियडमध्ये असते म्हणजे नॉर्मली मॅन्युफॅक्चरर्स हे 2 ते 3 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी देतात. बरीचशी लोक एक्सटेंडेड वॉरंटी सुद्धा घेतात. ती नॉर्मली 3 ते 5 वर्ष किंवा जास्तीत जास्त 6 वर्ष अशीच ती असते एक्सटेंडेड वॉरंटी. सो एक्सटेंडेड वॉरंटीमध्ये किंवा स्टँडर्ड वॉरंटीमध्ये गाडी असताना मी मगाशी म्हणलं तसं अजिबात बाहेरनं सर्व्हिस करून घ्यायचं नाही. कारण मग कंपनीला तुम्ही एक जागा देता, एक बोट ठेवायला आयती जागा देता तुम्ही, की गाडीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर ते लगेच हे सांगून टाकतात की नाही गाडी वॉरंटीमध्ये आहेत आणि तुम्ही बाहेरून कुठून तरी सर्व्हिस करून घेतलीत. सो आता ह्या पार्टची किंवा या कंपोनंटची तुम्हाला वॉरंटी आम्ही देऊ शकत नाही. आणि मित्रांनो काही कंपोनंट्सला किंवा काही पार्ट्सला आपण कधीच लोकल गॅरेजमध्ये सर्व्हिस करून घेतली नाही पाहिजे. आणि त्याची ही लिस्ट जी तुम्ही इकडे पण बघताय मी ती सांगतो ती फार महत्वाची लिस्ट आहे मित्रांनो. ABS EBD म्हणजे इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग रिलेटेड जे सेन्सिटिव्ह कंपोनंट्स असतात ते किंवा ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम जर तुमच्याकडे असेल म्हणजे स्टॅबिलिटी कंट्रोल सिस्टीम जर असेल तुमच्या गाडीमध्ये तर ह्याच्या रिलेटेड कामं कधी बाहेरून करून घ्यायची नाही. एअरबॅग्सच्या रिलेटेड कामं कधी बाहेरून करून घ्यायची नाही. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची जर तुमची गाडी असेल आणि त्याच्यामध्ये काही मेजर प्रॉब्लेम झाला म्हणजे ट्रान्समिशन ऑइल चेंज करणं वगैरे हे तुम्ही बाहेरनं करून घेऊ शकता. पण जर ट्रान्समिशनचा कंट्रोलर मॅल फंक्शन होत असेल किंवा बेल्ट्समध्ये पुलीजमध्ये खूप मोठा काहीतरी इश्यूज असेल किंवा आता AMT गाडी असेल तुमची आणि त्याचा जो कंट्रोलर असतो किंवा तुमचा ऍक्च्युएटर वगैरे असतो त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर असं ट्रान्समिशनचं कुठलंही मेजर काम आपल्याला बाहेरून करून घ्यायचं नाही. ECU मॅल फंक्शन जर झाला म्हणजे तुमच्या गाडीमध्ये हा जर दिवा लागत असेल इकडे जो तुम्ही बघताय तो, तर हा जर दिवा लागत असेल तर आपल्याला कधीही तो अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स असतात की जे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स कम्प्युटर रिलेटेड कंपोनंट्सशी संबंधित आहेत तर ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला बाहेरून सर्व्हिसिंग नाही करून घ्यायचं. आता बऱ्याचशा नवीन गाड्यांना ADAS येतं म्हणजे ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम्स येतात. ह्या सगळ्या मी म्हणलं तसं मगाशी सॉफ्टवेअर रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या तुम्हाला एक तर बाहेर मिळणार पण नाहीत आणि कोणी देत असेल तर त्यांच्याकडनं कधी करून पण घेऊ नका. आणि तसंच इन्फोटेनमेंट म्हणजे तुमचं जे म्युझिक सिस्टीम आहे नवीन गाड्यांची जास्त करून मी म्हणतोय की जी कंपनी फिटेड अँड्रॉइड ऑटो वगैरे त्याची सगळी जी हे येते तर त्याच्यातल्या सॉफ्टवेअरच्या रिलेटेड काही गोष्टी असतील बग्स असतील प्रॉब्लेम्स असतील तर ते आपल्याला बाहेरून फिक्स करून घ्यायचे नाहीयेत. तर मित्रांनो आतापर्यंतच्या व्हिडिओवरनं तर तुम्ही असं म्हणाल की अरे तुम्ही एवढं सगळा फापट पसारा मांडण्यापेक्षा सरळ सरळ सांगा ना की कंपनीकडनंच तुम्ही करून घ्या, कशाला उगाच एवढा सगळा मोठा व्हिडिओ करताय. कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे लोकल गॅरेजचे काही फायदेच नाहीयेत. पण तसं नाहीये मित्रांनो, लोकल गॅरेजचे सुद्धा डेफिनेटली फायदे आहेत. आणि ते कधी फायद्याचं ठरतं तर जेव्हा तुमची गाडी एक तर पहिली गोष्ट वॉरंटीमधनं बाहेर गेलेली असली पाहिजे. फ्री सर्व्हिस संपली आहे, वॉरंटीमधनं बाहेर गेली आहे म्हणजे साधारण एक 7 वर्ष जुनी गाडी आहे आणि आता वॉरंटी बिरंटीचा काही संबंध नाहीये. मग तिथे तुम्ही तुमचा कॉस्ट सेव्हिंग करण्यासाठी तुम्ही डेफिनेटली बाहेरच्या गॅरेजचा विचार करू शकता. काही काही गॅरेजेस खूप रेप्युटेड सुद्धा असतात किंवा अनेक लोकांकडनं तुम्ही त्यांचे रेफरन्सेस त्या मेकॅनिकचा ऐकलेले असतात की ह्याचा हात खूप चांगला आहे, याला नॉलेज खूप चांगलं आहे गाडीचं. आणि आवर्जून लोक अगदी कंपनी बायपास करून सुद्धा सोडतात. पण मग तिथे स्ट्रॉंग रेफरन्स असला पाहिजे तर मग तुम्ही कन्सिडर करू शकता. डेफिनेटली काही ब्रँड्समध्ये म्हणजे जसं स्कोडा VW किंवा ऑडी वगैरे ज्या हाय एंडच्या मी म्हणणार नाही की ऑडी मर्सिडीज वगैरे तुम्ही शक्यतो बाहेरून करून घ्या. पण जिथे काही ठराविक जे हाय एंडचे ब्रँड्स आहेत किंवा इव्हन टाटा महिंद्राला सुद्धा हा बऱ्याच लोकांना अनुभवलेला असेल की तिथे सर्व्हिस कॉस्ट ही थोडीशी जास्त असते ॲज कम्पेअर टू बजेट ब्रँड्स लाईक ह्युंडाई किंवा मारुतीमध्ये. ह्याच्यापेक्षा तुम्हाला टाटा किंवा हे जे स्कोडा VW सारखे ब्रँड्स आहेत तिथे तुम्हाला कंपनीमध्ये खूप जास्त सर्व्हिस कॉस्ट येते. आणि मग 6-7 वर्ष जुनी जर तुमची गाडी असेल तर डेफिनेटली एखादं चांगलं गॅरेज तुम्ही कन्सिडर करू शकता. ऑफकोर्स 6-7 वर्षानंतर जर तुम्ही गाडी अजूनही वापरत असाल तर तुम्ही बरीच त्याची पूर्ण लाईफ संपेपर्यंत ती वापरणार आहात. त्यामुळे मग नंतर इट डज नॉट मेक मच ऑफ अ सेन्स की तुम्ही तरी सुद्धा
फक्त सर्व्हिस रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी किंवा मग रिसेल हा आपला उद्देशच नसतो. मग तिथे पैसे सिग्निफिकंटली वाचू शकतात जर तुम्ही बाहेरून करून घेत असाल तर. आणि त्याचे मगाशी जसं फायदे सांगितले काही ते तर आहेतच. मंडळी, होप सो तुमच्या डोक्यातला आता कन्फ्युजन क्लिअर झालेला असेल. ज्या स्टेजला तुम्ही आहात किंवा ज्या परिस्थितीत तुम्ही आहात तिथे तुम्ही हा डेफिनेटली क्लिअर आता चॉईस घेऊ शकाल की कंपनीमधनं सर्व्हिस करायचं का बाहेरून सर्व्हिस करायचं. तरी सुद्धा काही जर शंका असतील तर कॉमेंट्समध्ये मेन्शन करा, मी त्याचं उत्तर देईन. हा माझा ईमेल ID आहे, ह्याच्यावरती पण तुम्ही शंका विचारू शकता. त्या शंकांचं मी तिथेही उत्तर देऊ शकतो. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की एक लाईक द्या. राईट ड्राईव्ह मराठीला सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.